रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे आपण देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आपल्या चॅनलवर घरगुती उपाय, घरगुती नुस्खे, घरगुती तोडगे, काय तांत्रिक उपाय अशी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवते. आज मी तुम्हाला सांगत आहे गुडघेदुखीवरचे एक असा काही लेप सांगणार आहे की तुमची अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये गुडघेदुखी पूर्णपणे राहून जाईल. किंवा तुम्ही अधूनमधून ज्या वेळेस गुडघे दुखत राहतील त्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या वेळेस तुम्हाला गुडघे दुखतील त्या वेळेस हा उपाय करायचा. आणि किंवा तुम्ही एक हप्ताभर करायचा, एक महिनाभर करायचा, नाही हप्ताभर करायचा. असा एक साधा सोपा एकदम घरगुती उपाय, घरामधला उपाय आहे. सगळ्या पदार्थ तुम्हाला घरामध्येच मिळतील आणि हा उपाय तुम्ही करून बघा. इतका जबरदस्त रिझल्ट आहे याचा की खूप लोकांना रिझल्ट आलेला आहे. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला दालचिनी माहिती आहे बघा, आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये दालचिनी असते. तर आपल्याला काय करायचे, दालचिनीची पावडर करून घ्यायची. दालचिनी खलबत्त्यामध्ये कुटून चाळून आणि तिची काय करा, पावडर करून घ्या. आणि पावडर केल्याच्या नंतर 2 चमचे दालचिनीची वाटलेली पावडर घ्या. त्याच्यामध्ये 2 चमचे मध टाका, आपलं मोवाळाचं शुद्ध मध. 2 चमचे मध टाका. त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला अर्धा चमचा चुना टाका आणि चुना टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. काय करायचंय, चांगलं मिक्स करून घ्यायचे. 2 चमचे मध, 2 चमचे 3 चमचे मध टाका आणि 2 चमचे ही पावडर घ्या. कसली, आपल्याला असं चांगला पेस्ट झालं पाहिजे. आता काय करायचंय, पेस्ट करायचे चांगलं. दालचिनी पावडर, मोहळाचं मध आणि चुना घ्यायचाय. चांगला मिक्स करून घ्यायचंय. एक कापूस घ्यायचा, छोटा कापूस घ्यायचा. कापसावरती चांगलं असं ते लावून घ्यायचं. कापसावरती त्याचा असा जाड लेप द्यायचा आणि ते कापूस गुडघ्यावर ठेवायचं. गुडघ्यावर ठेवून आणि पट्टी मारून टाकायची आहे अशी, किंवा ते कापूस पूर्णपणे गुडघ्याला बांधून टाकायचे. हा उपाय तुम्हाला कधी करायचे, तर हा उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस करायचा आहे. काय करायचे, रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. दालचिनी पावडर, चुना न मध, म्हणजे बघा 3 चमचे पावडर घ्या. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता. काय करायचे, हा उपाय करताना काय लोक काय विचारतात की याचं प्रमाण किती, याचं घ्यावा किती. तसलं काही नाही, प्रमाण वगैरे काही नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. दालचिनी पावडर, त्याच्यामध्ये मध टाकून आपल्याला कसे अशी पातळ थोडी पेस्ट झाली पाहिजे, गुडघ्यावर लेप बसला पाहिजे, अशा मापाने बनवा. त्याच्यामध्ये चुना टाका, मध टाका आणि दालचिनी पावडर अशी तिन्हींची मिक्सिंग करून गुडघ्यावर लेप द्यायचे. वरतून कापूस ठेवून आणि पट्टी मारायची. असा उपाय तुम्ही 1-3-4 दिवस जर करताय तर तुमचा कसलेही गुडघेदुखी असू द्या, पूर्णपणे गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो. हा उपाय एकदम जबरदस्त आहे. तर हा उपाय तुम्ही गुडघेदुखीसाठी करायचा आहे. त्यासाठी अजून दुसरा आहे गुडघेदुखीसाठी उपाय सांगतो. आपल्याला बटाटा माहित आहे, तर बटाट्याच्या पातळ चकल्या करायच्या आहेत. त्या चकल्या सुद्धा तुम्ही रात्रीच्या वेळेस गुडघ्यावर बांधू शकता. झोपायच्या अगोदर रात्रभर गुडघ्यावर बांधून ठेवा, त्याने सुद्धा तुमची गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊन जाईल. तर बघा, गुडघेदुखीवरचे असे मी तुम्हाला एकदम साधे सोपे 2 उपाय सांगितलेले आहेत. तर हे उपाय तुम्ही गुडघेदुखीसाठी करा. अनेक लोकांना रिझल्ट आलेले आहे, तुम्हालाही रिझल्ट येईल. रिझल्ट आल्यानंतर किती रिझल्ट आला तो नक्की मला कमेंट मध्ये सांगा की कोणला रिझल्ट आला ह्या उपायापासून. तर आपल्याकडनं असेच घरगुती उपाय, घरगुती औषधी उपाय, वनस्पतीची ओळख अशी माहिती आपल्या चॅनलवरून आपण देण्याचा प्रयत्न करत असतोय. चला, पुढच्या माहितीसाठी पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.